जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी बंडोपंत तात्यासो जाधव फाउंडेशन कोल्हापूरच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. त्यांची जी संस्था आहे कोल्हापूर, नेरळ आणि सफाळा, तसेच श्री आमचे आवडते काका घाटकोपरवाले महेंद्र काका जैन यांना माझा साष्टांग नमस्कार. आणि माझे खरोखर प्रिय वकील साहेब, ज्यांनी माझ्या नंदकुमार जाधवांबद्दल म्हणजे त्यांना मदत करून म्हणजे योग्य सल्ला देऊन त्यांचं घर वाचवलेलं त्याच्याबद्दल, तर श्री कटारिया साहेब, कटारिया म्हणजे अक्षय कटारिया यांना पण माझा दंडवत नमस्कार. आज म्हणजे मी का व्हिडिओ बनायला सांगितलं का, मला ते जे नंदकुमारांनी सांगितलं त्याच्याबद्दल मला एक आपुलकी जागृत झाली का वकील म्हणजे वकील काय करू शकतो. आपण जे सांगतो ना समाजामध्ये का वकील खऱ्याचं खोटं करू शकतो आणि खोट्याचं करू शकतो. परंतु ह्या वकिलांबाबत जर सांगायचं झालं तर माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगतोय की ते खरंच सांगणार. कारण एक वेळ अशी आली की नंदकुमार जाधव यांचा जो एक प्लेट होता पुण्याला ना, नेरळ कर्जतला, तर तो जायची वेळ आली. म्हणजे काही कारणास्तव म्हणजे संकट माणसाला येतात, काही कारणाने हप्ते कुठे चुकले असतील काय असतील, परंतु ते हप्ते म्हणजे चुकल्यानंतर पुढच्या म्हणजे हल्ली एक साखळी तयार झालेली असते का, ते शोधत असतात का कोणाचा प्लेट आता विकला जावा, मग ते त्याला कसं जाळ्यात अडकवायचा. तशा प्रकारे अडकवणारे पण आहेत. म्हणजे लोन घेत असेल तर भरपूर लोक आपल्याला मिळेल, तर त्यांच्यावर एवढं मोठं संकट आलं. परंतु सांगतात ना की देव कुठल्या रूपात कोणाला भेटेल. एकदा असे नंदकुमार जाधव हे मुंबईला जात होते आणि त्यांनी बसायला फक्त एक जागा दिली उठून आणि त्यांची रिक्वेस्ट केली. म्हणजे त्यांनी पण बघितलं का अरे आजच्या युगामध्ये अशी माणसं पण आहेत जी अशी आदर करणारी वृद्ध लोकांची. म्हणून त्यांनी त्यांच्यानंतर त्यांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर नंतर त्यांच्या म्हणजे व्यवहारामध्ये आलं. व्यवहारामध्ये आल्यानंतर त्यांचा जो ब्लॉक आहे तो तिकडे पुण्याच्या याच्यामध्ये हायकोर्टामध्ये त्यांची बाजू अशी भक्कम मांडली की समोरचं म्हणजे एकदम खिडकी म्हणजे त्याची बोबडी चोळली असं सांगितलं तरी चालेल. बरोबर. कारण काय, यांचा प्लेट जवळ किती लाखाचा होता हो? 30 लाखाचा फ्लॅट. नाही, किती भरायला सांगितले तुम्हाला? मला 15 लाख भरायला. 15 लाख भरायला सांगितलेले असताना म्हणजे ते कोरोना काळामध्ये काही वेळा हे होते ना, कोरोना काळामध्ये परिस्थिती तिची होती आणि कोरोना काळामध्ये सूट दिलेली होती. परंतु ती सूट आता यांना काय माहिती नंदकुमार जाधवांना, परंतु ती काही त्यांनी म्हणजे दाखवलंच नाही. आणि असं करून त्यांच्यावर कर्जाचा म्हणजे असा बोजा त्याला त्यांचा ब्लॉक जाणार. आता त्यांना एवढी चिंता वाटली की माणूस तुम्हाला माहिती आहे का ब्लॉक कसा घेतो आणि एक एक पैसा गोळा करून कसं काय ते माहिती आहे. तर मग शेवटी या वकिलांनी त्यांची जी सगळी बाजू ऐकून घेऊन त्यांच्या म्हणजे त्याच्यावर बराच अभ्यास करून त्यांना एकदम कसं सोडवलं हे खरोखर एक मोठं आश्चर्य आहे. मी तर म्हणेन की त्या वाघाच्या तोंडात गेलेला घास कसा खेचून आणतात तसा त्यांनी तो त्यांचा ब्लॉक खेचून आणलेला आहे. खरोखर त्यांना मी 10 धन्यवाद देतो, सॅल्यूट करतो की असे वकील पण आहेत की जे योग्य न्याय, चुकीचा न्याय ते देणार नाही, योग्य कुठे आहे ते योग्य मार्गदर्शन करून त्याला दिलासा देणारा. नाहीतर त्यांचे एक हतबल झालेले, परंतु त्यांना दिलासा देऊन त्यांचा ब्लॉक नंतर किती पैसे भरले तुम्ही? 4,20,000. 4,20,000 मध्ये फक्त भरायला लागले आणि त्यांचा तो ब्लॉक सुटला आणि त्यांच्या ताब्यात आला. तर असे जे वकील साहेब आहेत खरोखर तुम्हाला धन्यवाद. कारण तुम्ही एका चांगल्या माणसाची म्हणजे सोडवणूक केलेली आहे. कारण नंदकुमार जाधव हे समाजसेवक आहेत, चांगलं काम करत आहेत. वेळ पडली तर त्यांच्या पाकिटात मी कधी बघतो तर 10 रुपये पण चहा प्यायला नसतात. त्यांना चिल्लर देऊन ठेवली थोडी, एक 100 रुपयाची 10 रुपयाची म्हटलं हे अलग ठेवा, तशी चहा प्यायला अशी म्हणजे खरोखर म्हणजे अशी. आणि फौजीमध्ये राहून जर ते असं काम करत असतील खरोखर फौजवाल्यांना त्यांना पण सेल्यूट. महेंद्र काकांना आणि मदत करतात ते पण वेळोवेळी त्यांना, आणि हे जे वकील साहेब आहेत त्यांना माझा सेल्यूट. आणि तसेच वकिलांचा नंबर पण तुम्ही जरा द्या, देतो याच्या व्हिडिओच्या खाली देतो. जर कोणाला काही मदत हवी असल्यास ते करतील. कटारिया साहेबांना भेटा. नेरळच्या बस स्टॉपवर गेल्यानंतर तिथंच त्यांचं ऑफिस आहे आणि हमेशा सल्ला चांगले देणार. आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल पण खरा पाहिजे, त्यांना खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, ते तुम्हाला सोडवणार म्हणजे सोडवणार. आणि एक सांगत राहून गेलं त्यांच्यासाठी, म्हणजे मी यांना पण सांगितलं, म्हटलं सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता. आणि माझं पण तेच वाक्य आहे. मी जिंदगीमध्ये
सच्चाईवर चालणारा माणूस शेवटपर्यंत सच्चाच राहणार. बरोबर दादा, किती तुमचं संकट आली तरी काय नाही. म्हणून तर तुमची लोक रस्त्यात वाट लगेच बघत बसतात ना चहा पिण्यासाठी. तुम्ही तळागाळातल्या लोकांना एवढ्या वरती आणलं आणि बसवलं. दादा तुम्ही बघा दादा, 1 मिनिट मला बोलू दे फक्त, की दादा तुम्ही तुमचा जो स्वभाव आहे, तुमच्या वयाचा स्वभाव आहे, खरोखर तुमच्या आईवडिलांना, ह्या एका सैनिकाचा इतका मोठा सल्यूट आहे. माझ्या पुऱ्या सेनाचा तुम्हाला सल्यूट आहे तुमच्या वडिलांना, आईंना, की तुमच्यासारखा मुलगा त्यांनी ह्या धर्तीवर पाठवला, की हजारो लोकांना तुम्ही हात दिले आणि हजारो लोकांना तुम्ही हे केलं. जय हिंद, भारत माता की जय. तुम्हाला सुद्धा दादा सल्यूट आहे नंदू जाधवाचा. निमित्त बनतो, बाकी काय नाही. बरोबर, त्याच्या हातात आहे. ओके, जय हिंद दादा. जय हिंद.